कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षण परिषदेत सध्या सुरुवात झाली आहे। शासकीय विश्रामगृहामध्ये ही परिषद सध्या पार पडते आहे। राज्यातील 42 संघटनांचे प्रतिनिधी या चर्चासत्रासाठी सहभागी झालेत। आजच्या या परिषदेतून मराठा आरक्षण आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल। मराठा मुलांच्या लग्नाच्या समस्या, व्यवसाय विषयक चर्चा सुद्धा यामध्ये केली जाईल। दरम्यान काही वेळातच दैनिक पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंग जाधव हे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करणार अशी माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। शेखर, आपण बघतोय मराठा आरक्षण परिषदेत सध्या सुरुवात झालेली आहे। कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे या परिषदेच्या माध्यमातून मांडले जाऊ शकतात? गौरी, कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी ही परिषद सुरू झालेली आहे आणि मी त्याच ठिकाणी सध्या उभा आहे आणि इथले व्हिज्युअल्स सुरुवातीला दाखवतो। या परिषदेमध्ये राज्यातल्या 42 संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि विविध विषयांवरती चर्चा देखील सुरू आहे। मागील अनेक वर्षांपासून खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्या संदर्भातच वेळोवेळी आंदोलन देखील केली गेलेली आहेत। अनेक विषयांवरती चर्चा देखील यापूर्वी झालेली आहेत। मात्र आता ही परिषद जी आहे ती कोल्हापुरातल्या शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळते, ज्यामध्ये विविध विषय आहेत। मराठा आरक्षणाचा विषय असू दे, मुलांच्या शिक्षणाचा आणि नोकऱ्यांचा प्रश्न असू दे, शिवाय अनेक मराठा तरुणांची लग्न देखील होत नाहीत, अशा नाजूक विषयांवरती देखील या ठिकाणी चर्चा होताना पाहायला मिळते। मात्र सध्या कोल्हापुरातल्या या शासकीय विश्रामगृहात सुरू असलेली ही बैठक आपण सगळी पाहतोय। विविध राज्यातून संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत, ती आपली मतं या ठिकाणी मांडतायत आणि त्यांच्याकडूनच मतं जाणून घेतल्यानंतर आता दैनिक पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे देखील काही वेळात या ठिकाणी सर्वांनाच मार्गदर्शन करणार आहे। त्यामुळे निश्चितच आहे या बैठकीतून नेमका आता कोणकोणत्या आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती असं ठरणार आहे, शिवाय काय नेमका निर्णय घेणार आहे हे देखील पाहणं आता गरजेचं असणार आहे। गौरी, नक्कीच शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।